आजचं हा व्हिडिओ करण्याचं कारण काय तर कालच एक आपल्याकडे स्टार्टर आलेला जो तुम्ही प्रत्येक आता 90% शेतकरी तो स्टार्टर वापरतात की असंच आहे फक्त ब्लॅकच आहे. मी त्याचा व्हिडिओ टाकतो तुम्हाला की त्याचं कितीपर्यंत नुकसान झालंय आणि ते बरं स्टार्टर जळाला ते जळाला त्या शेतकऱ्याची मोटर पण जळाली. ते तसं का झालं कशामुळं झालं हे आपण डिटेल्ड मध्ये बघूया. तर आता एक धरून चला हा स्टार्टर आहे. तुम्ही काय करता ह्याला जोडताना ऑटो स्विच हा इथं जोडता वरच्या म्हणजे आपला ऑटो काय करतो तर आलेले वायरचा सप्लाय योग्य आहे का नाही चेक करतो. त्या शेतकऱ्याचं काय झालं की इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ही पट्टी गरम होऊन जळाली आणि त्या पट्टीनं जागा सोडलीमुळं ऑटो काय म्हणतोय की आलेल्या 3 वायरी तर ओके आहेत पण मोटरची एक वायर ही कॉन्टॅक्टच होत नाही, इथं टचच होत नाही म्हणजे मोटरच्या एका वायरीला सप्लायच जात नाही. अल्टिमेटली काय झालं 2 वायरवरच मोटर आलेला जरी सप्लाय 3 असला तरी एक पट्टी चिटकत नसल्यामुळं 2 फेजवर मोटर चालली जळाली. आता स्टार्टर जळाला पहिल्यांदा लक्षात ठेवा आधी स्टार्टर जळाला मग मोटर जळाली हे त्याचं मेन रिझन होतं आम्ही म्हणजे हे केलेलं. तर अशा कंडिशनला काय करायचं तर स्टार्टरचा मेंटेनन्स कसं करायचं स्टार्टरचं लक्ष कॉईल कुठली वापरायची रिले कुठलं वापरायचं हे बेसिक आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर स्टार्टरचा मेंटेनन्स कसा ठेवायचा आणि मटेरियल कुठलं वापरायचं. आता तुम्हाला इथं काहीतरी वेगळं दिसत असेल हे सगळं व्हाईट कलर मध्ये दिसतंय तर DMC डफ मोल्डिंग कंपाऊंड म्हणून एक नवीन मटेरियल मार्केटमध्ये आलंय की जे आपण ह्या स्टार्टरला वापरतो आपल्या फ्युजरना पण वापरतो आणि आपण स्वतः त्याचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्याचे डाय वगैरे सगळं आपलं स्वतःचं काम त्याचं चालू आहे. तर हे DMC मटेरियल काय आहे डफ मोल्डिंग कंपाऊंड. जुनं जे ब्लॅक कलरचं कंपाऊंड येत होतं आता तुम्हाला मी तो त्या कालच्या स्टार्टरचा व्हिडिओ आता इथं तुम्हाला दिसत असेल की तो कसा जळलाय बघा. तर त्या रिलेपासून गरम होऊन पूर्ण खालीपर्यंत म्हणजे अगदी त्याला एक भेग पडले. तर हे बॅकेलाइट जे मटेरियल आहे त्याचं बेस मटेरियल हे आहे हे पेट्रोकेमिकल प्लस भुस्सा आहे. म्हणजे बॅकेलाइट जे बनतंय हे काळ्या कलरचं जे बेस नंबर 10 आहे त्याचं रॉ मटेरियल हे पेट्रोकेमिकल प्लस भुस्सा आहे. त्यामुळे जेव्हा पण ते हीट झालं की ते जळून जातं म्हणजे त्याला भोकसा पडतंय म्हणजे तिथं काहीच राहत नाही का तर त्याचं ते इझिली हीट कॅपॅसिटी त्याची कमी आहे. पण DMC जे मटेरियल आहे ह्याचं बेस मटेरियल एक फायबर आहे तंतू आहेत आतमध्ये तुम्ही हे कधी पण फोडा आणि आज चेक करा आपल्या बिल्डिंगमध्ये कसं आपण स्टीलचे रॉड टाकतो तसं ह्याचं जे मटेरियल आहे हे फायबर आहे आणि ते फायबर हे हाय क्वालिटीचे आहेत. त्यामुळं हिटिंगला ह्याचं जळण्याचं प्रमाण हे त्याच्या तुलनेमध्ये खूप म्हणजे खूप कमी आहे. म्हणजे किती जरी हे हिट झालं तरी तुमची पट्टी जागा सोडणार नाही म्हणजे ह्याच्यामध्ये आतमध्ये बेस मटेरियल असल्यामुळं ते जागा सोडणार नाही. त्यानं जर जागा सोडली नाही तर वरची पट्टी आणि खालची पट्टी जागा सोडणार नाही. कितीही लूज झाला तर थोडाफार का होईना त्याचा कॉन्टॅक्ट होत राहणार आणि मोटर चालत राहणार. म्हणजे बॅकेलाइटच्या स्टार्टरनं मोटर जळायचं प्रमाण आणि ह्यानं हे खूप नगण्य होईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो पट्टी. तुम्ही ज्या वरच्या आणि खालच्या पट्ट्या वापरता त्याला सफिशियंट चांदी असली पाहिजे. तुम्ही जेव्हा पण ती पट्टी घासता पॉलिश करता प्रत्येक वेळेस काळजी घ्या की त्याच्यावर चांदी ही शिल्लक राहिली पाहिजे. जेव्हा पण तो चांदीचा लेअर वरचा जो काय असेल 0.3चा 2चा हा संपेल त्यावेळेस ती पट्टी ही तुम्हाला बदलायची आहे. तुम्ही जर इथं कॉपरची पट्टी वापरली तर त्याचं आयुष्य हे खूप कमी राहणार आहे लक्षात ठेवा. कारण प्रत्येक वेळ स्टार्टर चालू बंद तुम्ही बघा जेव्हा पण तुम्ही स्टार्टर संध्याकाळी चालू बंद करता इथं स्पार्किंग होतं कारण शॉर्ट ड्युरेशनसाठी करंट फास्ट मध्ये जात असतो. ज्या पण वेळेस स्पार्किंग होतं स्पार्किंग झालं की तिथं कार्बन डिपॉझिट होतं. कार्बन हे ब्लॅक कलरचं म्हणजे कार्बन डिपॉझिट झालं. कार्बन हे इलेक्ट्रिकल रोधक आहे म्हणजे त्यातनं करंट पास होऊ शकत नाही. जेवढं जास्त कार्बन डिपॉझिट होईल तेवढं जास्त तिथं हिटिंग तयार होतं. हिटिंग तयार झालं की ते गरम होऊन जळतं. त्यामुळं आपण सर्व्हिसिंग करताना काय करायचं प्रत्येक शेतकऱ्यानं दर 2-3 महिन्यातनं 6 महिन्यातनं तुमचं जसं काही ऍप्लिकेशन आहे ह्या स्टार्टरच्या पट्ट्या काढायच्या. ह्या इथं 2, 4, 6 हे 6 पॉइंट स्वच्छ नाजूक पॉलिश पेपरनं पुसून घ्यायचे. इतकं पण नाही घासायचं की त्याची चांदी निघून गेली पाहिजे लक्षात ठेवा. जर इथली चांदी जर निघून गेली तर या पट्टीला काही अर्थ राहणार नाही. हलकस घासून घ्यायचं. घासून घेतल्यामुळं पट्ट्या ह्या स्वच्छ झाल्या पाहिजेत.
त्याच्यावर थोडं सुद्धा ब्लॅक कलरचं कार्बन नको आहे. तसंच हे 6 पॉईंट झाले, 2 4 6. इथं एक 6 पॉईंट आहेत खाली, 2 4 6. ह्याला एक छोटीशी कानस मिळते आपल्याकडं आहे, त्या कानसनं हे किंचित घासून फक्त आपल्याला वरचं कार्बन काढायचंय. तुम्ही जर त्याच्यावरचं सिल्वर म्हणजे चांदी काढली तर तुम्ही तुमच्या पट्टी किटचं आयुष्य हे कमी करताय. त्यामुळे शक्यतो घरच्या घरी न सर्व्हिसिंग करता प्रोफेशनल फिटरकडनं मिस्त्रीकडनं करून घेतलेली ही चांगली. पण जर तुम्हाला जमत असेल तर ह्या 6 कॉन्टॅक्ट स्वच्छ पाहिजेत. आता त्या शेतकऱ्यानं निष्काळजीपणा काय केला की त्यानं स्टार्टरचं सर्व्हिसिंगच केलं नाही, कार्बन डिपॉझिट होत होत गेलं. उन्हाळ्यात सगळे इफेक्ट हे वर्स्ट असतात, लक्षात ठेवा. उन्हाळा हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात रिस्की पिरियड आहे तुमच्या स्टार्टर मोटर ॲटोसाठी. तुम्ही ऑब्झर्व करा, वर्षभरात जितके वेळा मोटर जळत नाही त्यापेक्षा जास्त वेळा उन्हाळ्यातच मोटर जळते. ह्याला खूप कारणं आहेत, वाढतं टेम्परेचर, वाइंडिंग वायरचं NML, बऱ्याच गोष्टी आहेत. मोटर परत उन्हाळ्यातच आपल्याला ते सगळ्यात जास्त चालवायचं असतंय. म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला पाण्याची गरज ही सगळ्यात जास्त आहे. जास्त पाण्याच्या गरजेमुळे तुम्ही मोटर जास्त वेळ चालवता. सगळेच शेतकरी मोटर जास्त वेळ चालवल्यामुळे सिस्टीमवरचा ताण, व्होल्टेज अजून कमी येतं. प्रत्येकानं मोटर चालू केली विहीर बोर मधली की पाण्याची पातळी अजून खाली जाते, मोटरवर अजून लोड येतो. सगळे हे म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट हे होत जातात आणि त्यामुळे उन्हाळ्यात हा सगळ्यात जास्त मेंटेनन्स असतो. त्यामुळे चौकोनी कॅपॅसिटर वापरणं, लग्ज वापरणं, वायर टाईट वापरणं, स्टार्टर चांगला वापरणं, तुमच्या फ्युजास चांगल्या असणे, ह्या सगळ्या गोष्टींचा जो काय कस आहे, जे काय स्किल आहे, हे तुम्हाला फक्त आणि फक्त उन्हाळ्यातच बघायला मिळेल. इतर वेळेस तुम्हाला काहीही चालतं. का तर बाहेरचं टेम्परेचर कमी असतं, तुमची गरज कमी असते, पिकांना पाणी कमी लागतं, सगळ्या म्हणजे त्यात तो ताणलाच जात नाही. एखाद्या गोष्टीची खरंच जर टेस्ट करायची असेल तर तुम्ही उन्हाळ्यात टेस्ट करा, तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला जाणवून घेईल. आपण ह्या ज्या गोष्टी सांगतोय ह्या वर्स्ट कंडिशन धरून सांगतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे, तर ही आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा नाही. पण आपण हे कुणासाठी सांगतोय? जो शेतकरी सतत स्ट्रगल करतोय, त्याला सतत काय ना काय त्रास होतोय, इलेक्ट्रिकलमध्ये काय ना काय प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यांच्या माहितीसाठी आपण हे सगळं सांगतोय. तर तुम्हाला दर 3 ते 6 महिन्यातनं ह्या पट्ट्या, खालच्या पट्ट्या स्वच्छ करायच्यात. कार्बन डिपॉझिट हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर राहिला हा कोअरचा भाग, हा दिसतोय, हा आणि हा, हे एक सर्किट आहे, म्हणजे मॅग्नेटिक सर्किट म्हणतात. म्हणजे जेव्हा पण आपण ह्या कॉइलला इलेक्ट्रिकल सप्लाय देतो तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, म्हणजे हे टेम्पररी मॅग्नेट तयार होतं आणि हे वर चिटकून बसतं. तुम्हाला माहिती मॅग्नेट कसं चिटकतं, हे असं खट्ट दिशेने वर चिटकून राहतं. ह्या मॅग्नेटला पण म्हणजे इथून तुमच्या मॅग्नेटिकच्या वेव्स जातात इथपर्यंत. तर हे मॅग्नेट सुद्धा क्लिअर मॅग्नेटिक होण्यासाठी हा भाग स्वच्छ पाहिजे. ह्याच्यावर जर धूळ साचली असेल, घाण साचला असेल, हे गंजला असेल तर हा स्टार्टर प्रॉपर काम करत नाही, तो नॉईज देतो, व्हायब्रेशन. तुम्ही बघा, धर जो आवाज येतो हा व्हायब्रेशन, जेवढं हा पृष्ठभाग घाण असेल तेवढं ह्याच्यामध्ये नॉईज आणि प्रॉब्लेम हे येतात. तर तुम्हाला हा पार्ट पण क्लीन करायचा आहे, हा पार्ट पण क्लीन करायचा आहे. पट्ट्या हे तुम्हाला दर 3 ते 6 महिन्यातनं, म्हणजे तुमचं कसं ऍप्लिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला हे करायचंय. तर DMC मटेरियल का वापरायचं, डफ मोल्डिंग कंपाऊंड? तर बाबा तुमच्या स्टार्टरच्या लॉंग लाईफसाठी, आणि जरी एखाद्या वेळेस एखादी पट्टी म्हणजे हिट होत असेल तर त्या पट्टीनं जागा सोडू नये. बरेच जण बघता तुम्ही, हे जर ब्लॅक कलरचं वापरलं तर हे अक्षरशः जळून जातं. हे जळून गेलं की हे पट्टी तुटते किंवा खाली अडकून बसते आणि ह्या पट्टीमुळे ह्या फेजचा कॉन्टॅक्टच होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आलेला वायर 3 आहेत, आम्ही ॲटो पण जोडलाय आणि आमची मोटर सिंगल फेजमुळे जळली. तर हे पण एक रिझन आहे की तुमचं खालचं, ह्याला जर तुम्हाला चांगलं ऑप्शन पाहिजे असेल तर आपल्याकडे 3 CTचा ओव्हरलोड म्हणजे ॲटो पण आहे की जो हा मोटरच्या 3 वायरिंगचा करंट कंटिन्युअस मोजत राहतो. त्यात जर एखादा फरक पडला तरी तो मोटर बंद करतो, ट्रिप करतो. 3 CTचा पण तो परत 3 फेजचा एम्पियर मोजतो, इम्बॅलन्स बघतो आणि अजून टेक्निकल आहे, म्हणजे त्याला तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या अजून व्यवस्थित नीट पाहिजे. आलेला 3 व्होल्टेज इक्वल पाहिजे, मोटरचं 3 फेजचं करंट इक्वल पाहिजे. त्यात कमी जास्त झालं, आपण जेवढे प्रोटेक्शन देऊ तेवढे प्रोटेक्शन मिळतात. पण शेतकरी पण त्यासाठी एज्युकेटेड झाले पाहिजेत. उन्हाळ्यात बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय आहे की जर एखाद्या शेतकऱ्याची मोटर बंद राहिली आणि शेजारच्याची मोटर चालू असेल तर त्याला तो पूर्ण सिस्टीमला त्रास, म्हणजे म्हणतो की नाही ॲटोनं माझं. आता हे सपोज या शेतकऱ्याची मोटर ओव्हरलोड असेल,
किंवा करंट जास्त घेत असेल, काही कारणानं ट्रिप झाली असेल, एखादी फ्यूज गेली असेल, तरीही शेतकऱ्यांना ती गोष्ट आवडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की माझी मोटर कंटिन्यू चालली पाहिजे, भले जळाली, असंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं येत आहे आमच्यासमोर. त्यामुळं किती प्रोटेक्शन वापरायचे, किती द्यायचे, प्रोटेक्शन तर खूप सारे आहेत आपण वापरायला, पण काही गरज आहे शेतकऱ्यांना असंही असतं की आमची मोटर जळाली तर चालेल, पण मोटर बंद राहता कामा नये, असंही बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जास्त त्याला प्रोटेक्शन देऊ नका, असंही बऱ्याच जणांचं म्हणणं येत आहे. तर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठपर्यंत काय गोष्टी पाहिजेत, पण ही एक बेसिक गोष्ट आहे जी प्रत्येक शेतकरी मेंटेनन्स करू शकतात. हा झाला पट्ट्यांचा. त्यानंतर कॉईलमध्ये साधारणतः 3 ते 4 प्रकार येतात. एक म्हणजे ही टेपची कॉईल आहे, दुसरी म्हणजे मोल्डेडची कॉईल कधी वापरा, जर तुमचं उंदीर वगैरे वायर कुरतडत असेल, आधेमध्ये तुमच्या स्टार्टर म्हणजे पीटी तुम्ही उघडं ठेव काळजी घेत नसाल, तर तुम्ही टेपची कॉईल वापरा, मोल्डेड कॉईल वापरा. टेपच्या कॉईलला जरा जरी मॉइश्चर लागलं, म्हणजे महाबळेश्वर सारखी ठिकाण आहेत की जिथं धूक भरपूर आहे किंवा कोकणात, तर तुम्ही टेपची कॉईल वापरा, मोल्डेड कॉईल वापरा. टेपची कॉईल मध्ये कॉपर म्हणजे गुंडाळलेलं असतं, मॉइश्चरमुळे त्याचं आयुष्य कमी होऊ शकतं. मोल्डेडमध्ये प्लॅस्टिकचं कोटिंग आहे, त्यामुळे मॉइश्चर लागत नाही. जिथंही मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे तिथं मोल्डेड वापरा, जिथं मॉइश्चरचं प्रमाण कमी आहे तिथं तुम्ही टेप कॉईल वापरा. त्यानंतर जर तुमचा फेज अर्थिंग सप्लाय असेल तर सिंगल फेजचीच कॉईल वापरा, 140 ते 220. प्रत्येक कॉईलचा रेजिस्टन्स हा वेगवेगळा असतो. त्यानंतर कॉईलचं झालं. त्यानंतर लो व्होल्टेज असेल तर लो व्होल्टेजची कॉईल वेगळी येते. टेप परत हाय व्होल्टेज येत असेल तर 600 व्होल्टेज पर्यंतची कॉईल वेगळी येते. आता बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये डीपीचं बऱ्याच जणांनी डेल्टा कनेक्शन केलेलं आहे स्टारच्या ऐवजी, का तर सिंगल फेजला 2 फेज फुल याव्यात. तर त्यावेळेस 600 पर्यंत व्होल्टेज येते आणि तुमची नॉर्मल कॉईल अगदी अशी जळून कोळशासारखी काळी पडते, तर तिथं तुम्हाला हाय व्होल्टेजची कॉईल वेगळी सेपरेट मिळते. म्हणजे लो व्होल्टेजची कॉईल मिळते, हाय व्होल्टेजची कॉईल मिळते, नॉर्मल टेप कॉईल मिळते, मोल्डेड कॉईल मिळते, सिंगल फेज. 5 प्रकारच्या कॉईल हे आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुमच्या गरजेनुसार योग्य कॉईल वापरा. साधारणतः रिले किती वापरायचा, परत तुमच्या गरजेनुसार. मोटरचा एम्पियर किती आहे, 10 आहे घेत असेल तर तुम्ही 13-22 म्हणजे 12 ते 13 किंवा 9-14 साधारणतः त्याच्यात 1.5 पट पर्यंत कॅपॅसिटी असावी तुमच्या रिलेची. म्हणजे 10 घेत असेल तर 15 पर्यंत तुम्ही एक्सटेंड करू शकता, अशा प्रकारचा रिले वापरायचा. तर स्टार्टरचा मेंटेनन्स शक्यतो डीएमसी चांदीच्या पट्ट्या, तुम्ही घासून बघितलं तरी कळतं याच्यात चांदी आहे का कॉपर आहे. चांदीच्या पट्ट्या, ब्राशचे शक्यतो नट बोल्ट, एमएसचे नाहीत कारण लगेच गंजून जातात. अशा प्रकारचा म्हणजे स्टार्टर तुम्ही वापरा. डीएमसी ला का प्राधान्य द्या, उन्हाळ्यात तुमची एकदा जरी त्यामुळे मोटर जळायची वाचली तरी तुमचे पैसे वाचू शकतात. त्याच्यामध्येच हे एमयू म्हणून प्रकार येतो, केयू, तर हा सुद्धा प्रकार तुम्हाला चांगला आहे. तर डीएमसी कडे शक्यतो वळा, त्यामुळं तुमचा फायदा होईल. स्टार्टरचा मेंटेनन्स हा रेग्युलरली करा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की फक्त स्टार्टरच्या पट्ट्या गरम होऊन ती पट्टी जळल्यामुळे मोटर पण जळाली, म्हणजे तुमचं महागात पडतंय ते. तर तुम्ही स्टार्टरचा मेंटेनन्स वेळेवर करा. या व्यतिरिक्त जर काय डाऊट असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा आपला गुगलला मॅपला जाऊन काईट हायटेक टाका, तुम्हाला आपला ऍड्रेस मिळून जाईल गुगल मॅपवर. कुठंही पंढरपूरमध्ये कॉलेज चौकामध्ये ऑफिस आहे. या व्यतिरिक्त जर काय डाऊट असेल तर आमच्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधा. धन्यवाद.